आता पाहूया सुपरफास्ट 100 बातम्या। भुजबळांच्या नेतृत्वातील बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शून्य समिती रद्द करण्याचा ठराव 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा तर महाराष्ट्रामध्ये यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, मात्र दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। छगन भुजबळांचा सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार फडणवीसांची प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागला नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण, मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो म्हणत भुजबळांचा सरकारला इशारा। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलं, इतरांना धक्का नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्यात दरोडा टाकला, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं म्हणाले होते, मग आता कुठे गेले शिंदे फडणवीस अजित पवार, शेंडगेंचा सवाल। ओबीसींना ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री बोलतात पण त्यांच्या बोलण्याला समाधान होत नाही, केवळ एक बाजू धरून चालणार नाही, मराठा आरक्षणावर छगन भुजबळांचं वक्तव्य। राजकारणी लोक आपल्यात वाद लावतील, मराठा आणि ओबीसी बांधवांनी एकत्र राहावं, जरांगेंची दोन्ही समाजांना विनंती। मराठा समाजाने अनेकांना नेता केलं, पण मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित राहावं लागलं, त्यामुळे मराठा समाजाला न्याय मिळावा ही आमची भूमिका, मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पष्ट। मराठा आरक्षणासंदर्भातील सरकारच्या निर्णयाशी सहमत नाही, नारायण राणेंचा सरकारलाच घरचा आहे, मराठ्यांचं खच्चीकरण होत असून इतर समाजामध्ये असंतोषाची शक्यता असल्याचंही ट्विट। सरकारला सर्व समाजाला न्याय द्यायचा आहे, काही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांची भूमिका, तर भुजबळ आणि राणेंशी चर्चा करणार असल्याची माहिती। नारायण राणेंची भूमिका, कोकणामधलं वेगळं समीकरण, कोकणातील मराठा समाजाचे विचार वेगळे, ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा, 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच, तायवाडेंचं विधान। कुणबी प्रमाणपत्राच्या निर्णयाने मराठा समाजाचे नेते क्लीन बोल्ड, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिरो ठरले, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। ओबीसींवर ओढलेला आसूड पाहून दुःख होतंय, ओबीसी महासंघाच्या सभेतून टीपी मुंडे यांचा निशाणा। माझी भूमिका कोणाला पटो किंवा न पटो मला काही देणं घेणं नाही, भुजबळांची भूमिका समता परिषदेकडून ती राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका नाही, प्रफुल्ल पटेलांच्या वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया। छगन भुजबळांना समस्या असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, भुजबळ पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, स्वाभिमान दाखवून राजीनामा द्या, संजय राऊतांचं भुजबळांना आव्हान। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी जरांगे आज किल्ले रायगडावर जाणार, नवीन कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध रहा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलेलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान, मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। गेल्या 35 वर्षांपासून मी ओबीसींच्या हक्कासाठी लढतोय, मी त्यावेळेला शिवसेना सोडली, आता शिवसेना सोडणं सोपं झालंय, छगन भुजबळांचा उद्धव ठाकरेंना टोला। कोणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये, मराठा आरक्षणावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर। सर्व समाजांनी एकमेकांबाबत आदर राखला पाहिजे, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं सर्व समाजांना आवाहन। सरकार मराठा समाजाला योग्य न्याय देणार, कालच्या निर्णयानं मराठा समाज आनंदी, इतर कुणाला वाईट वाटू नये, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मराठा धनगर मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं ही आमची भूमिका, राष्ट्रवादीच्या भूमिकेमध्ये कुठलाही बदल होणार नाही, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकरांची आज ईडी चौकशी, सकाळी 11 वाजता कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईडी चौकशी होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी, विधानभवनामध्ये 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार, तर सुप्रीम कोर्टामध्ये जयंत पाटील विरुद्ध नार्वेकर प्रकरणामध्ये सुनावणी होणार। उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक, येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय होईल, काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची माहिती। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आमची 2 लाख मतं, जागा वाटप करताना योग्य सन्मान द्यावा, प्रकाश आंबेडकरांचा महाविकास आघाडीमधल्या नेत्यांना सल्ला। येत्या निवडणुकीमध्ये दोन्ही प्रकाश चिन्ह लोकसभेवर पाठवा, प्रकाश आंबेडकर आणि शेंडगेंना उद्देशून टीपी मुंडे यांचं विधान। भंडारा गोंदिया मतदारसंघामधून महायुतीमध्ये रस्सीखेच, हा मतदारसंघ भाजपचा असल्याचं भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढेंचं वक्तव्य, तर भंडारा गोंदियाच्या केंद्रस्थानी मी असतो, प्रफुल्ल पटेलांचं विधान। उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर, जिल्ह्यातील विविध विकास कामांचा पवारांकडून आढावा।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रतापगडाची पाहणी, श्रीकांत शिंदेंचा प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती, तुळजाभवानी मंदिरामध्ये मुख्यमंत्री शिंदेंकडून आरती. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी 100 कोटींचा आराखडा तयार, प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. व देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते गुरुद्वारा साहिबच्या नूतनीकृत दरबार हॉलचं उद्घाटन, फडणवीसांसह इतर मान्यवरांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर, वेल्हा तालुक्यामधल्या आशा आणि अंगणवाडी सेविकांच्या हळदी कुंकू समारंभामध्ये सहभागी होणार. नांदेडमध्ये काँग्रेसच्या वतीनं महिला मेळाव्याचं आयोजन, मेळाव्याला रमेश चेन्नीथला, नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थिती. भंडारा जिल्ह्यामध्ये अखिल महाराष्ट्र सफाईगार आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना महिलांचा मेळावा संपन्न, कार्यक्रमाला खासदार सुनील मेंढेंची उपस्थिती. धुळे जिल्ह्यामध्ये भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीमध्ये महिलांचा स्नेह मेळावा संपन्न, मेळाव्याच्या माध्यमातून महिलांबाबत केंद्राच्या आणि राज्याच्या योजनांची माहिती देण्याचं काम. बीडच्या माजलगावमध्ये एका लग्न सोहळ्यामध्ये पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील एकत्र, माजलगावमध्ये भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला दोघांची उपस्थिती. नांदेडच्या हिप्परगा माळ गावामध्ये मराठा आंदोलनासाठी मुंबईला गेलेल्या मराठा आंदोलकांचा गावात सत्कार, मनोज जरा यांच्या नेतृत्वात गेलेल्या मराठा आंदोलकांची गावभर विजयी रॅली. जळगावमध्ये एकूण 8 लाख कुटुंबांपैकी 5.5 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण, 5 दिवसामध्ये एकूण 60% कुटुंबांचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांची माहिती. मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू, मुंबईमध्ये 39 लाख कुटुंबांचं सर्वेक्षण 7 दिवसात करण्याचं उद्दिष्ट. नितीश कुमारांची 24 वर्षामध्ये 9व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ, तर भाजपकडून सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा उपमुख्यमंत्रीपदी. बिहारमध्ये पुन्हा एकदा तख्तापलट, नितीश कुमारांची भाजपसोबत तिसऱ्यांदा घर वापसी, 5 वर्षामध्ये 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री. इंडिया आघाडीमध्ये आलबेल नसल्यानं निर्णय, भाजपसोबत गेल्यानंतर नितीश कुमारांची प्रतिक्रिया, तर उपमुख्यमंत्रीपदाचा महाराष्ट्र पॅटर्नही बिहारमध्ये कायम. राज्यामध्ये राजकारणामधील खेळाडू वृत्ती संपली, कबड्डीमध्ये लाथा घालूनही नंतर मिठी मारतात, संजय राऊतांचा नितीश कुमारांवर निशाणा. 2-3 महिन्यांपूर्वी नितीश कुमारांनी इंडियाची बैठक घेतली, अचानक ते भाजपसोबत कसे गेले हे कळलं नाही, शरद पवारांची प्रतिक्रिया. यंत्रणेचा गैरवापर करून पक्ष फोडले जात आहेत, नितीश कुमारांच्या शपथविधीवरून सुप्रिया सुळेंची टीका. नितीश कुमार राजकीय फायद्यासाठी इकडे तिकडे जात असतात, काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका. मुंबईच्या अटल सेतूवरून गेल्या 10 दिवसामध्ये 3,09,000 वाहनांचा प्रवास, टोलद्वारे 6,15,00,000चा महसूल वसूल. मुंबई बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहतुकीमध्ये बदल, जांभूळवाडी पूल परिसरामधील मुंबईकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत बंद. भिवंडीच्या काही भागात आज पाणी पुरवठा बंद, शांतीनगर भागामधल्या रस्त्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद राहणार, तसंच पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये भाविकांसाठी विशेष सुविधा, मंदिर परिसराचं सुशोभीकरणासोबत पुनर्नियोजन सुद्धा केलं जाणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्वतंत्र कांद्याची बाजारपेठ सुरू झाल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फायदा, नंदुरबार जिल्ह्यासोबतच गुजरात आणि धुळे जिल्ह्यामधील शेतकरी देखील कांदा विक्रीसाठी येणार. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला अवघा 150 रुपये ते 400 रुपये क्विंटल, तर कांद्याचा खर्च देखील निघणं कठीण झाल्यानं शेतकरी हवालदिल. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यामधल्या काही भागामध्ये पाण्याच्या चांगल्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांचा फळ लागवडीवर जोर, ठिबक सिंचनाचा वापर करत शेतकऱ्याकडून टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड. नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यानं रब्बी हंगामातील पिकांना फायदा, मात्र गहू, हरभरा, उन्हाळी कांदा या पिकांना काहीसा फटका. नांदेड जिल्ह्यामध्ये हरभऱ्याची आवक वाढली, हरभऱ्याची बाजारपेठेमध्ये क्विंटल मागे 400 रुपयांनी वाढ. भंडाऱ्याच्या जाममध्ये 2 एकरातील फुलकोबी खराब, शेतकरी आर्थिक संकटात, नुकसान भरपाई देण्याची मागणी. नांदेडमध्ये रब्बी हंगामामध्ये गव्हाच्या पिकाला बहर, यंदा गव्हाचं उत्पादन वाढण्याची शक्यता. नांदेडमध्ये ज्वारी पिकांवर पान अळीचा प्रादुर्भाव, तर ढगाळ वातावरणामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता, शेतपिकांच्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल. नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रथमच 13 महिन्याच्या बालकाची कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी, जन्मजात कर्णबधीर असणाऱ्या दिव्यांगांना शस्त्रक्रिया करण्याचं आवाहन. नंदुरबारच्या सातपुडा डोंगर रांगेमध्ये 35 किलोमीटर पाठलाग करत वन विभागानं पकडली खैर जातीची लाकडं, लाकडांची तस्करी करणारे फरार, पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. भंडाऱ्याच्या रेल्वे मैदानावर ग्रंथोत्सवाचं आयोजन, आज शहरातून भव्य ग्रंथदिंडी निघणार.
नागपूरमध्ये दुचाकी कर्जासाठी अर्ज केलेल्या 168 जणांच्या कागदपत्रावर चुकीचे पत्ते, बनावट कागदपत्रावर स्वस्तामध्ये दुचाकी विक्री करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती. पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचं लक्ष. साताऱ्यामधल्या कोयना धरण परिसरामध्ये 3.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा धक्का. कोयना धरणाला कोणताही धोका नाही. परभणीच्या गंगाखेड तालुक्याला डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीला यश. तहसीलदारांनी सर्वेक्षण केल्यानं आंदोलन स्थगित. साताऱ्याच्या कराडमध्ये मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या जाहिरात फलकाचं अनावरण. कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा पहिला मसुदा 15 फेब्रुवारीपर्यंत प्रसिद्ध होणार. मतदानाच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी अंतिम मसुदा जाहीर होणार. खासदार शशी थरूर यांची माहिती. मुंबईमध्ये थंडीचा जोर वाढला. पुढील एक आठवडा तापमान कमी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्प 1262 कोटींनी महागला. वरळी ते मरीन ड्राईव्ह 1 लेन फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोड प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरला. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची बाजी. महाराष्ट्राला एकूण 110 पदकं प्राप्त, तर 9व्या दिवशी महाराष्ट्राचा अव्वल स्थान कायम. वाशिमच्या आंतरराज्य कुस्ती स्पर्धेमध्ये हरियाणाचा चिराग बेनीवालची बाजी, तर सोलापूरचा गणेश जगताप ठरला विशेष कुस्तीचा मानकरी. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकीनं जिंकला बिग बॉस 17चा ताज. मुनव्वर फारुकीला आलिशान कार आणि 50 लाख रुपयांचं रोख बक्षीस. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याययात्रा पुन्हा सुरू. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी इथून भारत जोडो यात्रा पुन्हा सुरू. सोरेन यांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स. झारखंड मुक्ती मोर्चाकडून ईडी विरोधात निदर्शनं. कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये समन्स. बर्नार्ड अर्नॉल्ड जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. एलन मस्क यांना मागे टाकून गाठलं अव्वल स्थान, तर मुकेश अंबानी 11व्या क्रमांकावर. एआय तंत्रज्ञान आणि फेस मॅपिंग ही फिल्म इंडस्ट्रीसाठी चिंतेची बाब. लोक त्यांच्या इच्छेनुसार चेहरा वापरत आहेत असं म्हणत अमिताभ बच्चन यांच्याकडून नाराजी व्यक्त.